नाशिक शहराची ग्रामदेवता कालिका मातेच्या नवरात्रोत्सवाचा विधिवत शुभारंभ झालाय। या शुभ सोहळ्यात नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णी तसंच त्यांच्या धर्मपत्नी यांच्या हस्ते अभिषेक तसंच आरती करण्यात आली। कालिका मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशवराव अण्णा पाटील यांनी पोलीस आयुक्त दाम्पत्याचा शाल श्रीफळ देऊन सन्मान केला। पोलीस आयुक्तांनी नाशिककरांना नवरात्र सण शांततेत साजरा करण्यासाठी आणि अफवा पसरू नयेत यासाठी आग्रह व्यक्त केला। सर्व नाशिककरांना माझा नमस्कार। आज कालिका माता देवी मंदिर या ठिकाणी दर्शन घेतलेले, आशीर्वाद घेतलेले आणि खूप प्रसन्न वाटते। सर्व भाविकांना खूप नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आणि येणारं पूर्ण वर्ष आपल्याला सुख समृद्धी भरभराटीचं जावो ही देवी चरणी प्रार्थना। कालिका माता ट्रस्टचे खजिनदार सुभाष तळाजिया आणि दत्ता पाटील, सतीश कोठावळे, राम पाटील, भरत पाटील कडवे पदाधिकारी ही कार्यक्रमात उपस्थित होते। शहरातील सण उत्सवात सौंदर्य वाढवण्याचा आणि सुरक्षिततेची दक्षता घेण्याचं आवाहन या प्रसंगी करण्यात आलं। हे सर्व नाशिकची ग्रामदैवता कालिका मातेच्या उत्सवाचं महत्त्व अधोरेखित करतं आणि सणांच्या काळात नागरिकांच्या समजुतीसाठी आदर्श उदाहरण ठरतं। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112, नाशिक।